Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. In our previous videos, we were learn about complex number. Today we are going to learn how to find square root of a complex number. That is procedure to find the square root of a complex number, and we solve some examples to find the square root of the complex number. या ठिकाणी आज आपण काय करणार आहे तर स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काय येतं हे पाहणार आहे. आता तुम्हाला माहित आहे रूट 25चं काय येतं तर 5 किंवा प्लस मायनस 5. ओके, मग आपल्याला सपोज करा की ए प्लस बी आय या नंबरचं स्क्वेअर रूट काढायला सांगितलेलं आहे. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस बी आय. पहिल्यांदा काय करायचं, लेट स्क्वेअर रूट ऑफ ए प्लस बी आय हा तुम्ही एक्स प्लस वाय आय असा मानायचा. काहीतरी नंबर येतोय ज्याप्रमाणे या ठिकाणी 25चं स्क्वेअर रूट 5 येते. आपल्याला माहिती आहे ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर, सबस्ट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर, डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर, multiplication of two complex number is again a complex number. Like that square root of a complex number is again a complex number. म्हणून काय केलेलं आहे, हा जो स्क्वेअर रूट काढण्याचा नंबर आहे ए प्लस बी आय, ए प्लस बी आयचं स्क्वेअर रूट हे एक्स प्लस वाय मानलेलं आहे. वेअर एक्स कॉमा वाय हे आपले काय असतात तर बिलॉंग्स टू आर असतात आणि आयोटा हा काय असतो तर स्क्वेअर रूट ऑफ -1 असतो. फर्स्ट स्टेप इज स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. स्क्वेअर केला तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि एल एच एस राहील ए प्लस बी आय इज इक्वल टू एक्स प्लस वाय आय, त्याचा स्क्वेअर होणार आहे. आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा आपण कसा सॉल्व करतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सिमिलरली मी एक्स प्लस वाय आयचा ब्रॅकेट स्क्वेअर करतो, तो येईल फर्स्ट स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट इंटू सेकंड टर्म. फर्स्ट टर्म आहे एक्स, सेकंड टर्म आहे वाय आहे, सो 2 इंटू एक्स इंटू वाय आहे प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म मीन्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर तसाच लिहीन प्लस 2x वाय आय आणि प्लस वाय आय ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे ए इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअरचा, तो येतो ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. म्हणजेच हा मी लिहिणार आहे वाय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. स्क्वेअर दोघांना सेपरेट केला बट आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येते, सो एक्स स्क्वेअर प्लस 2x वाय आय प्लस वाय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 विच इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर तसाच प्लस वाय स्क्वेअर इंटू -1 म्हणजेच मायनस वाय स्क्वेअर आणि हा प्लस 2x वाय आय. या ठिकाणी एल एच एस आहे तुमची ए प्लस बी आहे. एल एच एस मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, आर एच एस मध्ये एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा रिअल पार्ट आहे, 2xy हा इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणजे हा अगेन कॉम्प्लेक्स नंबर आहे आर एच एस मध्ये. म्हणजेच बाय इक्वॅलिटी रिअल पार्ट त्यांचे सेम असणार आहेत. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळणार आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए आणि दुसरे इक्वेशन मिळणार आहे इमॅजिनरी पार्ट्स आर सेम म्हणजे 2xy इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट ऑफ आर एच एस इज 2xy आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ एल एच एस इज बी. हे आपले इक्वेशन नंबर फर्स्ट होईल आणि हे आपले इक्वेशन नंबर सेकंड होईल. ऑन सॉल्विंग दीज टू इक्वेशन्स आणि हे जर दोन तुम्ही इक्वेशन सॉल्व केले तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या आणि त्या इथं पुट केल्या, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या आणि त्या इथं पुट केल्या तर आपल्याला रूट ऑफ ए प्लस बी आय मिळणार आहे आणि हेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक एक्झाम्पल आपण सॉल्व केलं की लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे. हिअर इज आवर फर्स्ट एक्झाम्पल.
find the square root of a complex number 7 plus 24i. Find the square root of a complex number 7 plus 24i. बघा या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल कसं सॉल्व करणार आहे. या ठिकाणी सुरुवातीला मी म्हणणार आहे लेट स्क्वेअर रूट ऑफ 7 plus 24i is x plus y. काहीतरी येते 7 plus 24i चं स्क्वेअर रूट काय येते तर x plus y येते असं मानलेलं आहे. सो आपण काय लिखणार आहे स्क्वेअर रूट ऑफ कोणाचं 7 plus 24i चं 7 plus 24i is equal to x plus y where x comma y belongs to r and iota is equal to root of -1. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता स्क्वेअर केला तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि इथं फक्त राहील 7 plus 24i इज इक्वल टू एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केलेला आहे. पहिल्याचा वर्ग एक्स स्क्वेअर येईल दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट 2xy येईल प्लस दुसऱ्याचा वर्ग म्हणजे yचा स्क्वेअर येईल. हे RHS मधलं सिम्प्लिफिकेशन करून घेतो. एक्स स्क्वेअर तसाच लिहिला प्लस 2xy तसाच लिहिला प्लस स्क्वेअर दोघांना सेपरेट केला तो येईल y स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते -1. म्हणजेच हे आपल्याला असं मिळेल 7 plus 24i इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 2xy. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल आहेत या साईनमुळं. बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर देअर रिअल पार्ट्स आर इक्वल. रिअल पार्ट काय RHSचा तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू LHSचा रिअल पार्ट काय आहे तर 7 आणि RHSचा इमॅजिनरी पार्ट काय आहे तर 2xy आणि LHSचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयचा कोएफिशियंट किती आहे तर 24. म्हणजे हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळतील. हे दोन इक्वेशन्स सॉल्व केले तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज इथं पुट केल्या तर आपल्याला रूट ऑफ 7 plus 24i हे फाइंड आउट होऊ शकतं. आता हे सेकंड इक्वेशन आहे त्याच्यावरून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. मला सांगा 2 12 are 24 2 12 are 24 म्हणजे वायची व्हॅल्यू 12 डिवायडेड बाय एक्स लिहिता येईल. वायची व्हॅल्यू किती आली 12 डिवायडेड बाय एक्स. मी काय करतो या ठिकाणी वायची व्हॅल्यू पुट करतो इक्वेशन 1 मध्ये. पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. मग ते सॉल्व करण्यासाठी मी काय करतो इक्वेशन सेकंड मध्ये आपण वायची व्हॅल्यू काढलेली आहे ती इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकतो. हे एक्स स्क्वेअर तसेच राहतील मायनस वाय स्क्वेअर आहेत. वायच्या ऐवजी काय लिहिणार आहे मी 12 डिवायडेड बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ह्या 7 RHS मध्ये तसाच राहील. आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे a अपॉन बी चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर. पॉवर दोघांना सेपरेट होते म्हणजे हे असं लिहिता येईल मला एक्स स्क्वेअर मायनस 12 चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 7. लक्षात आलं का. पॉवर दोघांना सेपरेट केली दोघांचा स्क्वेअर केलेला आहे न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा. देअरफॉर आता या ठिकाणी डिनॉमिनेटर एका टर्मचा LHS मध्ये एक्स स्क्वेअर आहे दुसऱ्या टर्मचा 1 आहे. मी डिनॉमिनेटर सेम करतो म्हणजे एक्स स्क्वेअर करतो म्हणजे या एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाइड करण्याची गरज आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअरचा तो एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा तो स्क्वेअर होईल मायनस हे 144 तसेच इज इक्वल टू 7. ओके. देअरफॉर हे व्यवस्थित लिहून घेतो. डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर आहे ते RHSला पाठवतो तो इंटूला जाईल म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 7x स्क्वेअर होतील. आता 7x स्क्वेअर RHS मध्ये आहेत त्यांना LHSला घेतो. देअरफॉर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर
तुम्ही x⁴ पण लिहू शकताय, मायनस हे 7x² मायनस 144 इज इक्वल टू 0. हे एक आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे फोर्थ ऑर्डरचं. x² स्क्वेअर म्हणजे फोर्थ ऑर्डरचं, आणि आपल्याला फक्त काय करता येते तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करता येत आहेत. म्हणून मी काय करतो, कन्सिडर हा जो x² आहे त्याच्याऐवजी मी m टाकतो, म्हणजेच हे इक्वेशन कसं होईल बघा, m² मायनस 7m मायनस 144 इज इक्वल टू 0. बघा मी काय केलं, x² च्या ऐवजी m टाकलं तर m² मायनस 7m मायनस 144 इज इक्वल टू 0. म्हणजे हे फोर्थ ऑर्डरचं इक्वेशन होतं, ते क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये मी सॉल्व केलेलं आहे. आता आपल्याला अशा दोन नंबर्स पाहिजेत की ज्यांचा प्रोडक्ट 144 आला पाहिजे, तो पण मायनस 144. असे दोन नंबर्स कोणते ज्यांचा प्रोडक्ट 144 येईल, तो 16 आणि 9 आहेत. 16 9 44 आहे. 16 इंटू 9 144. पण आपल्याला काय पाहिजे तर मायनस पाहिजे, मग एकाला कोणाला तरी मायनस साईन दिलं पाहिजे, आणि इथं मिडल टर्म -7 पाहिजे. म्हणून मी काय करतो तर -16 मोठ्याला मायनस साईन देतो, -16 इंटू 9 मायनस 144, आणि -16 प्लस 9 ते -7 येतील. म्हणजेच आपण हा जो 7m आहे तो असा लिहू शकतोय m² मायनस 16m प्लस 9m. बघा -16 प्लस 9 -16 प्लस 9 हे -7 येतील m. ओके, हा -144 तसाच लिहिलेला आहे इज इक्वल टू 0. फ्रॉम फर्स्ट टू टर्म्स वी टेक व्हॉट कॉमन, m जर कॉमन काढला तर इथं राहील m-16 प्लस याच्यातून काय कॉमन काढता येईल लास्टच्या दोन टर्म्स मधून 9 जर कॉमन काढले तर इथं राहतील m मायनस 144 मधून 9 कॉमन काढले तर तिथं राहतील 16 इज इक्वल टू 0. या दोनही टर्म मध्ये m-16 ही टर्म आहे, म्हणून m-16 हे कॉमन काढतो. m-16 कॉमन काढले तर इथं पहिल्या टर्म मध्ये माझ्याकडे राहतील m आणि दुसऱ्या टर्म मध्ये राहतील +9 इज इक्वल टू 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी असतो, दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी असतो, दोन्हीपैकी एक 0 असेल तर. म्हणजेच मी या ठिकाणी असं लिहू शकतोय m-16 इज इक्वल टू 0 और m+9 इज इक्वल टू 0. बघा या ठिकाणी दोन संख्यांचा प्रोडक्ट 0 दाखवायचा आहे, कधी असेल तर दोन्हीपैकी एक 0 असेल तर. म्हणजेच m ची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळेल किंवा m ची व्हॅल्यू आपल्याला -9 मिळेल. ओके, बट m आपला काय आहे तर m जो आहे तो x² आहे. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे कन्सिडर x² इज इक्वल टू m. म्हणजे m ची व्हॅल्यू x² पुट केली तर असं मिळेल x² इज इक्वल टू 16 और x² इज इक्वल टू -9. आता x² इज इक्वल टू -9, x हा आपला काय आहे तर बिलॉंग्स टू r आहे, रिअल नंबर आहे, आणि स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह येते. पण इथं काय आलेलं आहे तर निगेटिव्ह आलेलं आहे. म्हणजे हे शक्य नाही, नॉट पॉसिबल. का तर सिन्स x कसा आहे तर बिलॉंग्स टू r आहे, म्हणून x² इज इक्वल टू -9 हे पॉसिबल नाहीये. म्हणजेच x² ची व्हॅल्यू ही किती घेऊ शकतोय मी 16. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याकडे येईल ±4. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं, +4 चा स्क्वेअर 16 येतो, -4 चा स्क्वेअर 16 येतो. आता व्हेन x ची व्हॅल्यू मिळालेली आहे, व्हेन x इज इक्वल टू 4 घेतलेलं आहे, y इज इक्वल टू, आता x ची व्हॅल्यू 4 ही इक्वेशन 2 मध्ये टाकतो. पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 2. y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, 12 डिवायडेड बाय 4 म्हणजे y मिळाला 3. x ची व्हॅल्यू 4 असली की y ची व्हॅल्यू मिळते 3. ओके, देअरफॉर काय म्हणणार आहे आपण, x प्लस y आहे इज इक्वल टू x
प्लस वाय इज इक्वल टू 4 प्लस 3i. एक्सची व्हॅल्यू 4 टाकली आणि वायची व्हॅल्यू 3 टाकली, म्हणजे एक्स प्लस वाय आपण काढून घेतलेलं आहे. ओके, ही झाली केस फर्स्ट. आणि केस सेकंड बघा, केस सेकंड काय असणार आहे, एक्सची दुसरी व्हॅल्यू व्हेन एक्स इज इक्वल टू -4. पुट एक्स इज इक्वल टू -4. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे इन इक्वेशन 2. सोपं आहे तिथं टाकणं. पुट एक्स इज इक्वल टू -4 इन इक्वेशन 2. देअरफॉर वाय इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय -4 विच इज इक्वल टू -3 आलेलं आहे. कशाची व्हॅल्यू, वायची. एक्सची व्हॅल्यू -4 असली की वायची व्हॅल्यू -3 येते. देअरफॉर आपला एक्स प्लस वाय हा जो नंबर आहे तो कसा होणार आहे बघा, एक्सची व्हॅल्यू -4 प्लस वायची व्हॅल्यू -3 प्लस मायनस मायनस -3i. आता याच्यातून आपण काय कॉमन काढू शकतोय, तर मायनस साइन कॉमन काढतो. 4 प्लस 3i. ओके, हा आपल्याला एक्स प्लस वाय मिळालेला आहे 4 प्लस 3i, आणि एक्स प्लस वाय दुसऱ्या केसला मिळालेला आहे -4 प्लस 3i. म्हणजेच आपण फायनली असं म्हणू शकतोय, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 7 प्लस 24i इज काय येईल बघा. आपण मानले ते एक्स प्लस वाय आहे आणि एक्स प्लस वायच्या व्हॅल्यूज 2 आलेले आहेत. एक आलेले आहे 4 प्लस 3i आणि दुसरे आलेले अँड मायनस ऑफ 4 प्लस 3i. ह्याचा आपण डायरेक्टली असं लिहू शकतोय, दॅट इज एक क्वांटिटी आलेली आहे प्लस आणि एक क्वांटिटी आलेली आहे मायनस, म्हणून प्लस मायनस 4 प्लस 3i. स्क्वेअर रूट ऑफ 7 प्लस 24i इज इक्वल टू प्लस मायनस 4 प्लस 3i. बघा या ठिकाणी आपण जसं 16चं स्क्वेअर रूट घेतलं प्लस मायनस 4, तसंच या नंबरचं स्क्वेअर रूट 7 प्लस 24iचं स्क्वेअर रूट हे काय येते, तर प्लस मायनस एक्स प्लस वाय 2 येतात. लक्षात आलेलं आहे. व्यवस्थित एक्झाम्पल बघून घ्या. सेकंड क्वेश्चन इज फाइंड स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर -8 -6i. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर -8 -6i. आता याचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे, म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, तर हे लेट या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ -8 -6i इज काहीतरी मानूया, तो येणारा एक कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि तो मानला एक्स प्लस वाय व्हेअर एक्स कॉमा वाय हे काय आहेत, तर बिलॉंग्स टू आर आहेत. ते रिअल नंबर असतील. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशनच आहे, दॅट इज आता आपण काय लिहू शकतोय, स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे रूटमध्ये -8 -6i हे वर्डिंगमध्ये लिहिलेलं आहे आणि हे नोटेशनमध्ये लिहिलेलं आहे. याचं स्क्वेअर रूट काहीतरी येईल आणि ते मांडलेलं आहे आपण एक्स प्लस वाय आहे. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. रूट ऑफ -8 -6i इज इक्वल टू एक्स प्लस वाय आहे. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा वर्ग करतो. बघा दोन्ही बाजूचा वर्ग केला तर LHSचा स्क्वेअर होणार आहे. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, -8 -6i राहतील विच इज इक्वल टू RHS मध्ये काय होईल, तर एक्स प्लस वायचा ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल. आता एक्स प्लस वायचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. आपण नेहमी पाहिलेलं आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर तो तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab लिहिला तरी चालतो, किंवा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर लिहिला तरी चालतो. मी लिहितो पहिल्याचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा वर्ग म्हणजे वायचा स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे 2xyi विच इज इक्वल टू हे एक्स स्क्वेअर तसेच राहतील, प्लस या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअरची टर्म
दोघांना सेपरेट करावे लागेल, वाय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर होतील प्लस 2xy. पण आपल्याला माहिती आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, पण आपल्याला माहित आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येते, म्हणजे हे असं लिहिता येईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू -1 प्लस 2xy विच इज इक्वल टू हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू -1 म्हणजे -y स्क्वेअर आणि प्लस हे 2xy. LHS मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे बघा, तो कोणता आहे? -8 -6 आहे. हा LHS चा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. RHS मध्ये पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स आणि वाय रिअल नंबर असतील तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा पण रिअल येणार आहे आणि 2xy हा पण रिअल येणार आहे. म्हणजे हा रिअल इंटू आय आहे, म्हणजे हा रिअल पार्ट झाला, हा इमॅजिनरी पार्ट झाला, म्हणजे हा RHS मधला एक कॉम्प्लेक्स नंबर झालेला आहे. मग मी काय करतोय, हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, म्हणून बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स, by equality of two complex numbers, their real parts are equal. रिअल पार्ट RHS चा काय आहे, तर तो आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू LHS चा रिअल पार्ट बघा व्यवस्थित -8, ज्याच्यामध्ये आय नाही अशी टर्म म्हणजे -8, आणि इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल, म्हणजे इमॅजिनरी पार्ट RHS चा आहे 2xy इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट म्हणजे आयचा कोइफिशियंट, इथं आयचा कोइफिशियंट आहे -6. आता 2 3 आर 6, याच्यावरून y ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. y इज इक्वल टू काय लिहिता येईल मला? -3 डिवायडेड बाय x. हे झालं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. युजिंग आता हे दोन इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे म्हणजे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील. युजिंग इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट, हे 2 नंबरचं इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये यूज करतो, म्हणजे y ची व्हॅल्यू -3/x आहे ती इथं पुट करतो. देअरफॉर एक्स स्क्वेअर तसाच राहिला मायनस वाय स्क्वेअर, म्हणजेच y ची व्हॅल्यू आहे -3 डिवायडेड बाय x चा स्क्वेअर इज इक्वल टू हे -8 तसेच. देअरफॉर हा एक्स स्क्वेअर -3 चा स्क्वेअर हा काय येईल +9 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे तो एक्स स्क्वेअर आहे इज इक्वल टू -8. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डिनॉमिनेटर दोन्ही टर्म्सचे डिफरंट आहेत. पहिल्या टर्मचा डिनॉमिनेटर आहे 1, दुसऱ्या टर्मचा आहे डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम करतो म्हणजेच या एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाइड करावं लागेल. एला ए न मल्टिप्लाइड केलं तर एचा स्क्वेअर होतो, तसा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाइड केलं तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर होईल. -9 पुढचे तसेच इज इक्वल टू -8. आता हा जो डिनॉमिनेटर मधली टर्म आहे एक्स स्क्वेअरची ती RHS ला पाठवतो. हे असं लिहिता येईल मला एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर -9 इज इक्वल टू -8 एक्स स्क्वेअर, आणि हे इक्वेशन एक तयार करता येईल. -8 एक्स स्क्वेअर जर LHS ला आले तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस LHS ला आले की ते होतील +8 एक्स स्क्वेअर -9 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन भेटेल ज्या इक्वेशनची डिग्री आहे 4, फोर्थ ऑर्डर इक्वेशन भेटेल. आपल्याला फोर्थ ऑर्डरचं इक्वेशन सॉल्व करता येत नाही शक्यतो, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करता येतं. म्हणून कन्सिडर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू m, स्क्वेअरची टर्म जी आहे ब्रॅकेटमध्ये ती m कन्सिडर केली तर मला असं मिळेल m स्क्वेअर, एक्स स्क्वेअर m झाला m चा स्क्वेअर प्लस 8 इंटू एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू m -9 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर प्लस 8m -9 इज इक्वल टू 0. बघा या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट -9 हवा आहे आणि ॲडिशन +8 हवे, म्हणजेच 9 1 जार 9 येईल आणि प्रोडक्ट आपल्याला -9 हवा आहे म्हणून, आणि ॲडिशन +8 हवे म्हणून हा 9 इंटू -1 हा -9 लिहितो. म्हणजे आपण हे जे ATM आहेत ते असे स्प्लिट करू शकतोय. ATM कसा लिहू शकतोय
तर 9m मायनस 1m म्हणजेच m -9 इज इक्वल टू 0. या फर्स्ट 2 टर्म्स आहेत त्याच्यामधून m कॉमन निघेल, m प्लस 9 राहतील. या लास्ट 2 टर्म्स आहेत त्याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतोय, तर -1 कॉमन काढू शकतोय. तर m प्लस 9 हा फॅक्टर भेटेल इज इक्वल टू 0. या 2 टर्म्समध्ये m प्लस 9 हा कॉमन फॅक्टर आहे, तो कॉमन काढला. m प्लस 9 कॉमन घेतले तर या ठिकाणी m राहील आणि पुढच्या ठिकाणी -1 राहील इज इक्वल टू 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी असतो, जेव्हा दोन्हीपैकी एक 0 असेल तर. म्हणजेच m प्लस 9 एक तर 0 असलं पाहिजे किंवा m-1 हा एक तर 0 असला पाहिजे. m ची व्हॅल्यू एक तर -9 हवी किंवा m ची व्हॅल्यू एक तर +1 हवी. बट m हा कोण आहे, तर x² आहे. m ची व्हॅल्यू आलेली आहे, पण आपण m हा कोणाला मांडलेला आहे, तर x² ला. म्हणजे x² ची व्हॅल्यू ही एक तर -9 येईल किंवा x² ची व्हॅल्यू ही एक तर +1 येईल. बट x काय आहे, तर x बिलॉंग्स टू r आहे. x हा रिअल नंबर आहे आणि आपल्याला माहित आहे स्क्वेअर ऑफ अ रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पण इथं स्क्वेअर कसा आलेला आहे, निगेटिव्ह. म्हणजे हा रिअल नंबर नाही, हे नॉट पॉसिबल. x² इज इक्वल टू -9 नॉट पॉसिबल. आणि कारण काय, तर सिन्स x बिलॉंग्स टू r, म्हणून x² ची व्हॅल्यू किती घेणार मी, +1. x ची व्हॅल्यू काय आली, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढतो तर +-1 मिळेल. आता x च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, आपल्याला y च्या व्हॅल्यूज काढल्या की x + y काय येतोय बघायला येईल. म्हणून त्याच्या 2 केसेस करतो. केस फर्स्ट, व्हेन x इज इक्वल टू +1, पुट x इज इक्वल टू +1 इन इक्वेशन 2. जर इक्वेशन 2 मध्ये x ची व्हॅल्यू +1 टाकली तर -3/1 म्हणजे -3 मिळेल. कोणाची व्हॅल्यू, y ची. आपल्याला काय काढायचं आहे, तर x + y आहे. देअरफॉर x + y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती 1 प्लस y ची व्हॅल्यू किती -3 × y, म्हणजे हा 1 - 3 आहे. x + y काय आला, 1 - 3 आहे. केस सेकंड, व्हेन x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू दुसरी घेतो. x च्या 2 व्हॅल्यूज आलेल्या आहेत. x ची व्हॅल्यू एक आली +1 आणि एक आली -1. -1 घेतली आणि ती इक्वेशन नंबर सेकंड मध्ये टाकली तर मला y काय मिळेल बघा, y इज इक्वल टू -3 / x आहे. x किती आहे आपला, -1. मायनस मायनस बिकम्स प्लस, म्हणजे y ची व्हॅल्यू मला मिळाली 3. म्हणजेच हा x + y काय होतोय बघा, देअरफॉर x + y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू मी -1 टाकतो. x ची व्हॅल्यू काय टाकली मी, -1 आणि प्लस y ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 3 × y. म्हणजे x + y ची एक व्हॅल्यू आली 1 - 3 आहे आणि x + y ची दुसरी व्हॅल्यू आली -1 + 3 आहे. याच्यातून मायनस साइन कॉमन काढतो. मायनस जर साइन कॉमन काढलं तर हा नंबर पॉझिटिव्ह होईल, म्हणजे -1 चे +1 होतील आणि +3i चे -3i होतील आणि हा नंबर अशा पद्धतीने दिसेल 1 - 3i च्या, म्हणजे -1 - 3i. हा कोण मिळाला, x + y. म्हणून आपण पुढं असं लिहू शकतोय, देअरफॉर x + y आहे. x + y आहे म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ -8 - 6 आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ -8 - 6i इज x + y आहे म्हणजे कोण, 1 - 3i अँड दुसरं -1 - 3i. दॅट इज काय लिहून दे, प्लस मायनस, ही टर्म आहे प्लस, ही टर्म आहे मायनस, 1 - 3i. हे काय आलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ -8 - 6 आहे. ओके, तर हा आपला सेकंड प्रॉब्लेम होता. तुम्ही घरी अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करा. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. या ठिकाणी
हा नंबर बदला, तो लिहा 6 + 8 आहे. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर 6 + 8 आहे. आणि सिमिलरली सर्व स्टेप्स करून याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करून घ्या. So students, I hope you understood the procedure to find square root of a complex number and how to find the square root of a complex number. Thank you for watching the video.